नमस्कार दादा. या ना दादा, नमस्कार. काय बोलता? दादा आपल्याला छान मूर्ती दाखवा ना बाप्पाची. ओके, ठीक आहे. बजेट काय आहे तुमचा? छोटी पाहिजे, मोठी पाहिजे, नेमकी कसं पाहिजे? पहिलाच वर्ष आहे, तुमच्या हिशोबाने दाखवा जरा. मग एक काम करा, आपल्याकडे बघा ही एक मस्त रेडी मूर्ती आहे, एकदम प्रॉपर काम केलेलं आहे, डिझाईन वगैरे छान आहे. ही कशी वाटते बघा तुम्हाला? इकडे बघा, याच्या साईडला पण 2 मूर्ती आहेत, त्या पण मस्त आहेत. दुसऱ्या दाखवता का जरा? मग तुम्ही माझ्या मागे या, मी दोन पुढे दाखवतो. ऐका ना दादा, ही मूर्ती छान आहे, बुक करा ना. नाही दादा, हिचं काम बाकी आहे खूप. बघा डोले वगैरे राहिलेत आणि काही काम हरकत बाकी. नाही, हीच मूर्ती घेऊन जाणार घरी. ठीक है, चालेल ना तुम्हाला? ओके, काही चालेल. प्रॉब्लम नहीं तुम्हाला? हाँ, चालेल. ये अरबाज, देख कि दादा को मूर्ति पसंद आई है, इसको फाइनल टचअप दे दे. कोणसा दादा? हो, बीचवाला मूर्ती. हा ठीक आहे. हे वाला ना? हाँ वही. ओ दादा, कुठे चालले? या इकडे, या इकडे. येतो जरा. काय झालं? उद्या येतो. काय झालं काय नेमकी? उद्या येतो उद्या. या इकडे, या इकडे. काय झालं? दादा हा कसं काय काम करतो इथे? अहो, नमाज पडणारे हा जेव्हा बाप्पा सजवायला लागले तर तुम्ही चकित होणारच ना. दादा वो चमकी लगाऊ ना? हा, तू फायनल टचअप दे दे. तर छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आराध्य दैवत. त्यांनी कधी जाती धर्माचा भेद केला का? बाप्पा कधी असा विचार करतो का मला कुठल्या धर्माचा कुठल्या जातीचा हात लागतोय, कुठल्या धर्माचा कुठल्या जातीचा माणूस माझी पूजा करतोय? नाही ना. मग आपण हा विचार करणारे कोण? आपण माणूस आहोत आणि आपण माणुसकी जपली पाहिजे. हाच धर्म आहे. दादा चुकलं माझं, ती मूर्ती बुक करा. चालेल, ठीक आहे, करतो. अरबाज सॉरी हा. गणपती बाप्पा मोरया. धर्म, पंथ, जात याने विभागलेल्या जातीच्या नावाखाली हा देश माझा दुभागलेला. कधी तुटेल हे जातीचे बंध, कधी दूर होईल हा दुय्यमतेचा गंध. माणसामधली माणुसकी जागी करा, भेदभावाच्या आह्वानाला बाजूला सारा.